अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहेत सर्व? तर आता 2025 वर्ष हे संपूर्ण लवकरच 2026 वर्षाची सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात नव्या उमेदीने, नव्या संकल्पनाने आपण करायची आहे आणि तेही सकारात्मक ऊर्जेने. मग काय करायचं आहे? तर सगळ्या निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक वस्तू, जे काय निगेटिव्हिटी आहे ते इथे सोडून चांगले विचार, चांगल्या संकल्पना मनात घेऊन आपण 2026चं स्वागत करायचं आहे. कसं करायचं स्वागत? तर बघा, 1 जानेवारीला आपण सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. का? कारण 2026 भगवान सूर्यांना समर्पित साल आहे, म्हणून आपण आळस करायचा नाही. कारण सूर्यदेव हे बहुत शिस्तप्रिय आहेत. ते शिस्तप्रियत आहेत, तसेच आपल्याला फळही देणारे आहेत. मग त्यांच्याकडून चांगली फळं प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही तर सूर्योदयापूर्वी उठायला हवंच. थंडी कितीही असली तरी आपण सूर्योदयापूर्वी तरी उठायचा प्रयत्न करायचा आहे आणि आपण भगवान सूर्यांना अर्घ्य द्यायचा आहे. ही या दिवशीची सगळ्यात मोठी सेवा असेल आणि या तारखेपासून रोजच आपण भगवान सूर्यांना अर्घ्य द्यायचं सुरुवात करायची आहे. अर्घ्यासोबतच तुम्ही सूर्यकवचसुद्धा म्हणू शकता, कारण सूर्यकवचाची माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पहा. नंतर या दिवशी तुम्ही अंघोळ केली की देवपूजा करायची आहे, मंदिरात जायचं आहे, छान प्रकारे दिवसाची सुरुवात करायची आहे. या दिवशी तुम्ही पिवळे, केशरी असे कपडे घालू शकता आणि दान करायचं असेल तर पिवळ्या वस्तूंचं दान करा. पिवळी फुले भगवानांना तुम्ही अर्पण करू शकता, केळीचे दान करू शकता आणि सगळ्यांना अगदी उत्साहाने नवीन वर्षाचं विश करून सगळ्यांशी प्रेमाने आणि आदराने बोलायचा प्रयत्न करा. या दिवशी कोणाशी भांडण नको, कोणाशी तंटा नको, सगळ्यांशी आपुलकीने आणि प्रेमाने वागा. सकारात्मक विचार फक्त तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवा, कारण आपण जर छान आणि चांगल्या प्रकारे सकारात्मक ऊर्जेने पहिला दिवस घालवला तर हीच उमेद आपल्याला वर्षभर राहील आणि आपण असं चांगलं वागत राहू. नवीन वर्षाचे नवीन संकल्प खूप जण घेतात, पण ते पूर्णही करायला हवेत. तुम्ही जर लवकर उठायचा संकल्प घेतला तर 1 तारखेला न उठता तुम्ही दररोज ते उठायचा आणि फॉलो करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि दुसरी एक छान आणि प्रभावशाली सेवा 2026साठी अशी की तुम्ही या दिवशी कोणत्याही देवाचं, तुमच्या इष्टदेवतेचं किंवा भगवान श्रीरामांचं, कारण राम हे रघुवंशी आहेत, सूर्यवंशी आहेत, म्हणून भगवान श्रीरामांचं किंवा तुमच्या इष्टदेवतेचं किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव वहीमध्ये 108 वेळा लिहायचं आहे. ही खूप प्रभावी आणि चांगली सेवा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही छान पद्धतीने दिवस घालवायचा आहे. सगळ्यांना नवीन वर्षासाठी शुभेच्छा. दत्त सेवेत, स्वामी सेवेत या आणि सेवा कधीही चुकवू नका. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.